मी अमेरिका देशातील तुरुंगात जेलर होते. तिथे जास्त करून माझी नाईट ड्युटी तुरुंगातच असायची. एका रात्री एका महिला आरोपीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि मला म्हणाली की हे मूल तुला राहू दे, कारण मुलांनी तिच्यासोबत तुरुंगात राहावे असे तिला वाटत नव्हते. तसे बघायला गेले तर मलाही मूलबाळ नव्हते. त्यामुळे मी लगेच त्या मुलाला जेलमध्ये लपवून घरी आणले. घरी आल्यावर मुलाचा चेहरा पाहून माझे पती रडायला लागले आणि म्हणाले की लवकरच त्या मुलाला त्याच्या आईपाशी नेऊन सोड. मी मजबूर होऊन पुन्हा जेलमध्ये गेले. तिथे गेल्यावर बघितलं तर त्या मुलाची आई. नमस्कार. आजची कथा अशी आहे. माझे नाव रमा आहे. माझे वडील व्यवसायासाठी अमेरिकेला गेले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्ष तिथे घालवली आणि त्यांनी तिथेच माझ्या आईशी लग्न केले. माझी आई एक अमेरिकन खूप सुंदर स्त्री होती आणि माझ्या वडिलांकडे खूप संपत्ती होती. त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. लग्नाच्या 1.5 वर्षांनी आम्ही दोघे जुळे बहीण-भाऊ तिच्या पोटी जन्माला आलो. त्यानंतर माझ्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमचं अगदी छान चाललं होतं. मग माझ्या वडिलांनी परत आपल्या देशात यायचं ठरवलं आणि आम्ही सगळे आपल्या देशात परत आलो. त्यावेळी आम्ही 4 वर्षाचे होतो. वडिलांनी इथे त्यांचा व्यवसाय सुरू केला. पण दिवसेंदिवस व्यवसायात तोटा होत होता. त्यांच्या रात्रंदिवसाच्या कष्टावर पाणी फिरले जात होते. त्या टेन्शनमुळे एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी मी आणि माझा भाऊ फक्त 7 वर्षाचे होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर इथे आईच्या जवळचे कोणीच नव्हते. आईचे सासर फक्त नावालाच होते. मग आईने परत अमेरिकेला जायचं ठरवलं. मग आईचा भाऊ आम्हाला अमेरिकेहून घ्यायला आला. पण निघताना माझ्या आजीने आम्हा बहीण-भावाला त्यांच्या मुलाची शेवटची निशाणी सांगून हिसकावून घेतले. मग आईच्या माहेरच्या लोकांनाही ही गोष्ट पटली की ती अजून तरुण मुलगी आहे. मुलं सोबत असतील तर दुसरं लग्न करणं शक्य होणार नाही. म्हणून माझ्या आईचे माहेरचे लोक आईला म्हणाले, मुलांना त्यांच्या घरच्यांसोबतच राहू दे. आणि मग आमची आई आणि आम्ही दोघे बहीण-भाऊ रडत-रडत एकमेकापासून वेगळे झालो. माझी आई परत अमेरिकेला निघून गेली आणि आम्ही दोघे बहीण-भाऊ आजीच्या पदरात पडलो. काही काळ माझ्या आजीने आम्हा दोघी बहीण-भावांना वाढवले. वयाच्या 17व्या वर्षी वृद्धापकाळाने आजीचे निधन झाले. त्यानंतर माझे चुलता आणि चुलती आमचा सांभाळ करू लागले आणि आमचं आयुष्य नरक बनून गेलं. आमच्या डोळ्यासमोरच आमचं बालपण हिरावून गेलं. सर्व लहान मुले खेळत असायची, परंतु आम्ही बहीण-भाऊ एका तळमळलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत बसायचो, कारण आम्हाला खेळण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे कधी-कधी इतर मुलांना खेळताना पाहून माझा भाऊ त्यांच्यात सामील व्हायचा. तेव्हा माझी काकू त्याला चप्पल फेकून मारायची. त्यानंतर घरात आणून पाठीवर वळ उठेपर्यंत मारायची. हे सर्व बघून मी इतकी घाबरायची की आम्ही दोघे बहीण-भाऊ एका कोपऱ्यात जाऊन बसायचो. असे आमचे लहानपण गेले. आम्हाला जुनेच कपडे घालायला मिळायचे. मला माझ्या चुलत बहिणीचे तर भावाला गल्लीतल्या मुलांचे जुने कपडे घालायला मिळायचे. माझ्या चुलतीला एक मुलगा होता. तो सुद्धा मेला. आता एकच मुलगी होती. माझ्या काकूने तिच्या भावाकडून एक मुलगा दत्तक घेतला होता. पण तोही 10-12 वर्षाचा झाल्यावर वडिलांकडे परत गेला. आम्ही बहीण-भाऊ तारुण्याकडे वाटचाल करत होतो. काकूची मुलगीही आमच्याच वयाची होती. त्यांचा मुलगा वारला होता तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली की त्यांनी माझ्या भावाला शेवटपर्यंत सांभाळण्याचा निर्णय घेतला. कारण काका आणि काकू आता थकले होते. त्यांचे वय झाले होते. तेव्हा त्यांना स्वतःसाठी काही आधाराची गरज होती. काका-काकूंनी आम्हा दोघांची काळजी घ्यायला सुरुवात केली. आम्ही जवळच्या शाळेत जात होतो. आम्ही दोघे मनापासून अभ्यास करू लागलो. आमची आई एक सुंदर स्त्री होती. त्यामुळे आम्ही दोघे इथल्या सर्व नातेवाईकांपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसायचो. मी माझ्या भावाची खूप काळजी घ्यायचे. आता भाऊ त्या लोकांशी जास्त संवाद साधू लागला. मला स्वतःला खूप एकटे वाटायचे. मला दिवसेंदिवस थोडे उदास वाटू लागलं होतं, कारण माझी अवस्था अजूनही एखाद्या मोलकरणीसारखीच होती. कॉलेजमधून परतल्यावर घरची सगळी कामं मला करायला लागायची. मी कामात व्यस्त असायचे, तर मला सकाळी कॉलेजला जायचा कंटाळा यायचा. मग मी माझा अभ्यास सोडला आणि घरकाम सांभाळले. याची कोणालाही काही हरकत नव्हती. आम्ही बहीण-भावांनी खूप वाईट दिवस बघितलेत. पण तरीही हे सगळं माझ्यासोबत घडलं होतं आणि माझ्या भावासोबत असं काही होत नसे. आता तो खूप खुश होता. काही दिवसांनी माझ्या काकूने तिच्या मुलीचे लग्न लावून दिले आणि ती तिच्या सासरी गेली. पण माझे नशीब अजूनही अंधारात होते. जेव्हा आम्ही दोघे 12 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या काकूने आम्हाला आमच्या आई-वडिलांच्या लग्नाचा फोटो दाखवला होता.
मग मला आणि भावाला वाटले की आपण मोठे झाल्यावर आईला भेटायला नक्की जाऊ आणि मी ही वाट पाहत होते की माझा भाऊ मोठा होऊन मला माझ्या आईला भेटायला घेऊन जाईल. माझा भाऊ आता मोठा झाला होता, त्यामुळे संधी मिळाल्यावर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो फोटो घेऊन मी त्याच्याकडे गेले. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा मी माझ्या भावाला खूप बदललेलं बघितलं. त्याला आईचा फोटो बघायची गरजही वाटली नाही. तेवढ्यात त्याने मला धमकी दिली, "हा फालतू विचार मनातून काढून टाक. तू बघितले नाही का, इतक्या अडचणीनंतरही आपल्या आयुष्यात कुठेतरी चांगली वेळ आली आहे आणि आता मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या आईला आपली काळजी असती तर तिने आपल्याला असे एकटे सोडले नसते." माझे काका आणि काकू जे माझ्या आयुष्यात म्हणजे सर्वात जास्त काळजी घेतात आणि त्यांना मी स्वतःचे सर्व काही मानले आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. माझा एकच आधार होता, तो माझा भाऊ होता. तोही माझ्यापासून आता दूर गेला. ही माझी शेवटची आशा होती. पण तोही आता बदलला होता. तो का नाही बदलणार? त्याला सर्व काही मिळाले होते. मी एकटीच होते, त्यामुळे आईची कमी मी कशी विसरणार होते? पण नंतर परिस्थितीची नाजूकता समजून मीही मौन पाळलं आणि धीर धरला. मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते, कारण मला फक्त एकदा माझ्या आईला नक्की भेटायचं होतं. मला माझी सगळी व्यथा माझ्या आईला सांगायची होती. माझ्या भावाच्या वागण्यात बदल झाल्यावर मी माझे मन माझ्या देवाला अर्पण केले होते. त्या घरातील कोणाकडूनही मला मदतीची अपेक्षा अजिबात नव्हती. एकटीच सगळी कामं उरकून स्वतःच्या विचारात मग्न राहायचे. मला एकदा तरी माझ्या आईला भेटायचे होते. मग एके दिवशी माझा भाऊ माझ्या खोलीत आला. आता त्याला बहिणीशी बोलायचं म्हटलं तरी काकाची आणि काकूची संमती घ्यावी लागायची. मी पण त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद केलं होतं, कारण आता त्याला सर्व काही मिळालं होतं. माझ्या काकूने माझ्या भावाचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी निश्चित केलं होतं. आता मीही खूप आनंदी होते. मलाही ती मुलगी आवडली होती. मी पण माझ्या भावाच्या आनंदात सामील झाले होते. मग भाऊ आला आणि मला म्हणाला की त्याचे काही दिवसातच लग्न होणार आहे. मी त्याचे अभिनंदन केले आणि तो म्हणाला, "माझी पण इच्छा आहे की तू पण लग्न करून कुठेतरी सेटल व्हावं. माझ्या लग्नानंतर या लोकांनी तुला आयुष्यभर मोलकरीण बनवू नये. मला तुला उद्ध्वस्त झालेलं बघायचं नाही." हे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते. आज पहिल्यांदाच मी माझ्या भावाच्या आत बापाचं रूप बघितलं होतं. मी प्रत्येक निर्णय त्याच्या मनानुसारच घेतला होता. माझ्या भावाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असायचा. यावेळी मी त्याला माझ्या आईला भेटण्याची इच्छा देखील सांगितली नाही. मला आधीच माहीत होतं की हे शक्य नाही. मग आम्ही दोघे खूप बोललो आणि दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली. त्यात मीही आनंदाने सहभागी झाले. माझ्या भावाने मला दुःखी नाही पाहावे आणि त्याचा आनंद साजरा करण्यात कोणतीही कसर सोडू नये असे मला वाटत होते. भावाच्या लग्नामुळे काका काकूंनाही खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांनीही माझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही. माझ्या भावाच्या लग्नासाठी माझ्या काकूने मला छान कपडे आणून दिले. अनेक नातेवाईकांशी ओळख झाली. भेटलेली सगळी माणसं फक्त माझ्या आई-बाबाबद्दल बोलायची. मला वाटायचं आमच्या घरासारखंच बाकीचं जगही त्यांना विसरले. पण तसं नव्हतं. यावेळी मला खूप चांगलं वाटलं. खरं तर जग तितकं वाईट नाही हे लक्षात आलं. माझ्या भावाचं लग्न चांगलं झालं. काही दिवसात माझ्यासाठी ही स्थळं येऊ लागली. मग माझ्या भावाने घरी ही गोष्ट सांगितली. मी तिला जर कोणतेही स्थळ आले तर त्याला हो किंवा नाही म्हणायचा हक्क फक्त माझ्या बहिणीलाच आहे. आता मी पण त्या लोकांसमोर बोलायला शिकले. पण जेव्हा कधी स्थळ यायचं तेव्हा काकू मला हो की नाही म्हणायला सांगायची. मी 4 स्थळं परत केली होती. आता यावेळी 5वे स्थळ येणार होते. आई-वडिलांचा मुलगा खूप श्रीमंत होता. तो मुलगा त्याच्या आई-वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. ज्याने स्थळ आणले ती व्यक्ती म्हणाली की तुम्ही एकदा त्या लोकांना भेटून निर्णय घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आमच्या घरी बोलावले गेले. सगळे चांगले गुण त्याच्यात होते आणि मग मीही काही बोलायच्या आधीच त्या मुलाने मला एकांतात बोलायला थोडा वेळ मागितला. ते सर्वांनी मान्य केले. मला त्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. पण नंतर मी त्याचे म्हणणे मान्य केले आणि आम्हा दोघांना एकांतात बोलण्यासाठी काही मिनिट देण्यात आली. तो मुलगा एकांतात बोलला की मी हे लग्न फक्त माझ्या आईवडिलांचे मन राखण्यासाठी करत आहे. ते लग्न झाल्यावर ती लोकं दिल्लीला त्याच्या मोठ्या मुलाकडे परत जातील. त्यांची म्हणणे ऐकून मी पूर्णपणे होकार दिला. तो म्हणाला की लग्नानंतर तू तुझ्या मनाप्रमाणे राहा. तुला हवं असेल तिथं तू राहू शकतेस, कुठेही फिरू शकतेस. तुझ्यावर कोणतेही माझे बंधन नसणार. आई-वडिलांना खुश करण्यासाठी तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील का? त्याच्या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटले. माझ्या डोळ्यात जुनी स्वप्न पुन्हा जागी झाली. आता नकार देण्याचे काहीच कारण नव्हते आणि आता मी या नात्याला हो म्हणाले होते. आम्ही दोघांनी घरच्याकडे येऊन त्यांना आमची संमती दिली.
सर्वजण आनंदी झाले आणि त्या मुलाने मला अंगठी घातली. अंगठीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लवकरच लग्नाची तारीख निश्चित झाली आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या तयारीसाठी वेळ मिळाला. खरं तर माझ्या मनात त्या लग्नाबद्दल काही भावना होत्या. तरीही मी खूप आनंदी होते. कारण मला वाटले की लग्न झाल्यावर मी माझ्या आईकडे जाऊन मला आईला भेटता येईल. सगळ्यांना वाटले की मी लग्न ठरले म्हणून खूप आनंदी आहे. माझा भाऊ लग्नाच्या धावपळीत गुंतला होता. माझी होणारी सासू खूप चांगली होती. लग्न जमल्यानंतर ती मला अनेकदा भेटायला यायची. माझ्या मुलाची साथ कधीच सोडू नको असे मला नेहमी सांगायची. प्रत्येक वेळी मी त्यांना म्हणायचे की लग्न झाल्यावर मी त्यांना का सोडेन? पण त्या बाईचं समाधान काही होत नाही हे मला कळत नव्हतं. शेवटी तिच्या मुलाची अशी काय अवस्था आहे, ज्याच्यामुळे मी तिच्या मुलाला सोडेन की काय अशी भीती तिला वाटत होती. आणि मग मी ही गोष्ट माझ्या मनात आली की त्या दिवशी नवऱ्याने पण एक विचित्र गोष्ट सांगितली होती की लग्नानंतर तुला हवं तिथं राहता येईल. आता हे मला लग्नानंतरच कळणार होतं. म्हणून मी प्रत्येक वेळी हे आश्वासन द्यायचे की मी तुमच्या मुलाची साथ कधीही सोडणार नाही. माझ्या होणाऱ्या सासूने मला त्यांच्यासोबत खरेदीला नेले. तो दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला होता. मला स्वतःच्या इच्छेने शॉपिंग करायला मिळाले. आधी मी नेहमी माझ्या चुलत बहिणीचा ड्रेस घालायचे. मग कधी-कधी दिवाळीला नवीन कपडे घालायचे. ते पण काकू स्वतःच्या मर्जीने शिवायची. आज मला खूप मोकळे आणि छान वाटत होते. सासू-सासरे आणि नवरा तिघेही माझ्यासोबत होते. मला सगळ्यात महागातल्या महाग वस्तू निवडायला सांगितल्या गेल्या. मला मॅचिंग दागिने आणि कपडे पाहून खूप आनंद झाला. शेवटी मी पण एक मुलगी होते. मला हे सगळं पाहून खूप छान वाटलं. कारण ज्या वस्तू मी कधी बघितल्या नाहीत त्या माझ्या हातात होत्या. मी खरेदी करून घरी पोचले. तेव्हा माझी बहीण आणि माझा भाऊ एवढ्या वस्तू पाहून थक्कच झाले होते. सर्व काही इतके महाग होते की त्यांना आश्चर्य वाटले. दिवसभराच्या खरेदीनंतर मी खूप थकले होते. म्हणून मी घाईघाईत माझ्या खोलीत गेले. आता माझे घरातील सर्व लोक बदलले होते. सर्वांची माझ्यासोबतची वागणूक ही चांगली झाली होती. जे लोक मला घरची मोलकरीण मानत होते, आज ते माझ्या पुढे मागं करत होते. पण कदाचित अशावेळी माझे आईवडील असते तर त्यांना आणि मला खूप आनंद झाला असता. लहानपणी मला खूप त्रास सहन करावा लागला. गेलेले दिवस मी कधीच विसरू शकत नाही. काकूनी माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. मी पण तिचे आभार मानले. एक स्मित हास्य करून मी तिच्याकडे पाहिले. मी आयुष्यभर माझ्या काकूकडे कधीच काही तक्रार केली नव्हती. त्यामुळे आता निघताना मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. मी त्यांचा आदर करत होते. कारण त्यांनी आमचे आईवडील नसतानाही आमचा सांभाळ केला. ही गोष्ट देखील खूप मोठी होती. काकू आणि माझी वहिनी दोघी मला घेऊन पार्लरमध्ये गेल्या. काकू माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होती. त्यावेळी तिला माझ्या मनात हे पूर्णपणे बिंबवायचे होते की ती माझी आई आहे आणि तिने माझ्यासोबत केलेले गैरवर्तणूक हा तिच्या संगोपनाचा एक भाग होता. कदाचित लग्नानंतरही मी तिच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत म्हणून हे सर्व करत असावी. कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची संपत्तीवर त्यांचे प्रेम होते. त्यांचे गोड बोल ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण संपत्तीचे महत्त्व क्षणात माणसाची स्थिती बदलते. एका क्षणात मला मोलकरणीपासून राणी बनवायला वेळ लागला नाही. माझी स्थिती आता बदलली होती. काकूनी मला मिठी मारली. पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर मला सर्वात महाग ट्रीटमेंट देण्यात आली. मला आज संध्याकाळी मेहंदी समारंभासाठी पुन्हा सजवण्यात आले. मेहंदी सोहळा पूर्ण झाला. माझ्या लग्नाचा दिवस आला. रात्रभर मला झोप लागली नाही. मनात खूप विचित्र भावना येऊ लागल्या. आईवडिलांना मी कधीच पाहिले नव्हते. पण एकच भाऊ होता. त्याच्यापासून मी आता दूर जाणार होते. आम्ही प्रत्येक क्षणाला एकमेकाची साथ दिली. अर्थातच आयुष्यात आम्ही सुखापेक्षा दुःख जास्त सोसले होते. पण तरीही आम्ही एकमेकाच्या सोबतीने सर्व काही सहन करण्याची हिंमत दाखवली होती. मी बहीण असूनही आईचे कर्तव्य पार पाडले. भावाला एकट्याला सोडून जाण्याचा विचार करून माझे मन खूप घाबरले. मेहंदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी मी त्याला पाहिले नव्हते. तो कुठे गेला होता हे मला माहीत नव्हते. माझे डोळे त्याला पाहण्यासाठी तळमळत होते. सकाळी मी अंगणात गेले. अंगणात एका बाकावर माझा भाऊ एकटाच पडलेला पाहून मला धक्काच बसला. मी त्याच्याकडे धावत गेले आणि पाहिले की तो गाढ झोपेत होता. कधी आला आणि बाहेर झोपला हे तर कळाले सुद्धा नाही. माझे हृदय धडधडायला लागले होते. काय कारण असेल? मी मनात विचार करायला लागले की इथे हा का झोपला? माझ्या मनात भीती निर्माण झाली. मला वाटले की त्याच्या बायकोचे आणि त्याचे काहीतरी भांडण झाले असेल. त्यामुळे तिने त्याला घराच्या बाहेर काढले किंवा काकूचे आणि त्याचे काहीतरी वाद झाले असतील.
असे मला वाटत होते. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघता बघता मला कळालेच नाही की माझ्या डोळ्यातून केव्हा अश्रू अनियंत्रितपणे त्याच्या गालावर पडले. तो उठला आणि म्हणाला, "तू कधी आलीस?" मी त्याला विचारलं, "तू बाहेर असा एकटा का झोपला आहेस?" तो हसत उठून बसला आणि म्हणाला, "अगं माझी लाडकी बहीण, तुझ्या भावाची काळजी करू नकोस. जसा तू विचार करत आहेस असं काही नाही. रात्री तुझ्या लग्नाचा विचार करून मन घाबरलं. तू फक्त एक दिवस या घरातील पाहुणी आहेस. मग नंतर तू कायमच तुझ्या घरी जाशील. याचा मला आनंदही आहे, पण तरीही तुझ्यापासून वेगळं होण्याची मला भीती वाटत होती, म्हणून झोप येत नव्हती. म्हणूनच मी बाहेर मोकळ्या हवेत येऊन बसलो. मला समजलं नाही, मी इथेच झोपून गेलो." मग आम्ही दोघे बहीण-भावांनी लहानपणीच्या खूप गप्पा मारल्या. एकमेकांचे सुख-दुःख आठवून कधी हसलो तर कधी रडलो. मग दोघेही घरात गेलो. एकत्र नाश्ता केला. नंतर काकू आल्यावर तिने येताच घाई केली, कारण आज माझ्या लग्नाचा दिवस होता. हजारो कामं करायची होती. मग काकूने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली की, "तू रात्रभर झोपली नाहीस का?" मग मी काहीच उत्तर देऊ शकले नाही. मग ती परत म्हणाली, "चल बाळा, तू जरा विश्रांती घे. नवरीचा असा उदास चेहरा चांगला नसतो." काकूने मला माझ्या खोलीत पाठवले. मग केव्हा मला झोप लागली हे कळालेच नाही. नंतर पार्लरमधून मुली आल्या होत्या. त्यांनी मला तयार केलं. आज आरशात पाहिलं तर माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता की मी किती सुंदर आहे. हे सगळं माझ्या आईमुळेच होते, कारण माझं रूप अगदी माझ्या आईसारखं होतं. माझं मन या दिवशी आईला भेटायला करत होतं. आईचे आशीर्वाद घ्यावेसे वाटत होते. असाच वेळ निघून गेला. नंतर माझं लग्न सोहळा नीट पार पडला. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी पोचले, तेव्हा मला एखाद्या राणीसारखं वाटत होतं. खूप मोठं घर होतं. माझ्या सासूबाई मला बेडवर बसवलं आणि म्हणाल्या, "मी आता तुझ्या नवऱ्याला पाठवते." असे बोलून त्या निघून गेल्या. मी फक्त काही वेळ त्या खोलीत राहिले. प्रेमाच्या भावनेने मी घाबरलेल्या अवस्थेत खोलीत येऊन बसले होते. माझा नवरा येऊन माझ्या बाजूला बसला आणि बराच वेळ बोलत राहिला. बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. मग अचानक तो असं काही बोलला की त्याचे ते बोलणं ऐकून माझे सुख नाहीसे झाले. तो म्हणाला की, "मला वाटतं माझे आई-वडील आता झोपले असेल, म्हणूनच मी देखील माझ्या खोलीत जाऊन झोपतो." त्याच्या बोलण्यावर मला खूप आश्चर्य वाटलं, पण माझ्यात काही विचारण्याची हिंमत नव्हती. त्याला मी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. माझ्या डोळ्यातील प्रश्न समजून घेत तो म्हणाला की, "मी तुला आधीच सांगितले होते की मी फक्त माझ्या आई-वडिलांच्या आनंदासाठी लग्न करत आहे. तू माझ्या बाजूने सर्व बाबतीत मोकळी आहेस. माझ्याकडून तुला कोणताही त्रास होणार नाही. मी तुझ्यावर कुठलाही अधिकार दाखवणार नाही. तू माझी प्रत्येक गोष्ट, पैसा-लत्ता वापरू शकतेस. या घरातील सर्व काही तुझ्या मालकीचे असेल." असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. काही वेळ मी तिथे एकटीच बसले होते. नवऱ्याच्या बोलण्याने मी पुन्हा एकदा आतून तुटले होते, कारण मला हे माहीत नव्हते. पण आता जसं आहे तसे मला त्याच्या घरी राहायचं होतं. मला हे गुपित ठेवायचं होतं, कारण मला कदाचित थोडीफार याची कल्पना होती. मुळात मी काही मनापासून या लग्नाला तयार नव्हते. सकाळी मी लवकर उठून आवरून घेतलं. सासूबाईंनी आम्हा दोघांना लवकर आवरून नाश्ता करायला यायला सांगितलं. आम्ही दोघे नाश्त्याच्या टेबलजवळ पोहोचलो. तेव्हा माझ्या सासूने मला परत दिल्लीला जाण्याची बातमी सांगितली. त्यांच्या जाण्याचं ऐकून मला थोडं वाईट वाटलं. माझ्या सासूने मला सांगितलं की, "आम्ही तिथे पहिल्यापासून राहतो. इथला व्यवसाय तुझा नवरा सांभाळतो. आता तू आली आहेस. आता त्याची चिंता संपली." त्यामुळे मला या लग्नाची काळजी वाटत होती आणि नाश्ता करून त्यांनी त्यांची पॅकिंग सुरू केली. मी माझ्या सासूबाईंना मदत केली. संध्याकाळी ते गेल्यानंतर मला घरात खूप एकटं वाटायला लागलं. कारण माझा नवरा दिवसभर ऑफिसला असायचा. घरी आल्यानंतर फारसं बोलणं होत नव्हतं. असाच 1 महिना निघून गेला. मी नवऱ्याला म्हणाले की, "मला अमेरिकेला जायचे आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला अमेरिकेला घेऊन चला." यावर माझा नवरा आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिला. तो म्हणाला की, "तुला माहीत नाही का, आपल्यात असे कोणतेही नाते नाही. मग हा विषय तू कसा काय काढला? जर तुला अमेरिकेला फिरायला जायचं असेल तर मी तुझी व्यवस्था करेन. तू जाऊ शकतेस." मी त्याला म्हणाले की, "पण मी अमेरिकेला गेली नाही. तुझ्याशिवाय मी कशी जाऊ शकते?" मग माझा नवरा मला म्हणाला, "माझ्यासोबत तुझे आयुष्य असेच निघून जाईल. तुला एकटीला सर्व काही करावं लागेल. माझ्याकडून कधीही अशी अपेक्षा करू नको." त्याच्या ह्या विधानाने मला खूप धक्का बसला. मला वाटले की ज्या माणसाचा आधार होऊ शकत नाही त्याच्यासोबत आयुष्य घालवून काय उपयोग? मग मी त्याला सांगितले, "ठीक आहे, तू माझ्या जाण्याची व्यवस्था कर. मी एकटीच जाईन." मग त्याने ऑफिसमध्ये फोन करून माझा अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा काढला. थोडे दिवस बाकी होते.
मी अमेरिकेला आले. इथे आल्यानंतर माझ्याकडे माझ्या आईच्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. माझ्या पतीने इथे माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि मला खर्च करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले होते. मी अमेरिकेत आल्यावर ठरवले होते की मी इथून आईला भेटल्याशिवाय जाणार नाही. मला काही दिवसांनी माझ्या पतीने दिलेले पैसे देखील संपत आले होते. माझी आई मला कधी मिळेल हे मला माहीत नव्हते. त्यामुळे मी इथे नोकरीच्या शोधात होते, जेणेकरून मला इथे जास्त दिवस राहता येईल आणि आईचा शोधसुद्धा घेता येईल. मला माझे काका, काकू आणि भाऊ यांना काही विचारता येत नव्हतं, कारण त्या लोकांना माझं अमेरिकेला येण्यावर खूप आक्षेप होता. मी येऊनही मला इथे राहून 6 महिने झाले. आजपर्यंत मला माझ्या आईचा पत्ता लागला नाही. एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना मला महिला पोलिसांच्या नोकरीची जाहिरात दिसली. ती जाहिरात पाहून मला वाटले की जर मी पोलिसात रुजू झाले तर माझ्या आईला मला सहज शोधता येईल. म्हणून मी त्या नोकरीसाठी प्रयत्न केला. माझा प्रयत्न यशस्वी झाला. सुमारे 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मी अमेरिकेच्या पोलीस तुरुंगात जेलर झाले आणि इतक्या दिवसात माझे काका-काकूंशी काही बोलणे झाले नाही. पण माझ्या पतीशी फोनवर अनेकदा बोलणे व्हायचे. तो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत असे. माझ्या नोकरीबद्दल ऐकून त्यालाही आनंद झाला. त्याने माझे अभिनंदन केले. मग तो म्हणाला की माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त मी तिथे येत आहे. आपण लवकरच भेटू. मला खूप आनंद झाला. 1 आठवडाभरानंतर माझा नवरा इथे आला. आम्ही दोघेही इथे खूप फिरलो. पहिल्यापेक्षा तो आता माझ्याशी खूप फ्रेंडली वागत होता. मग बोलता बोलता त्याने मला सांगितले की तो एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता, ज्यामुळे त्याने मला त्याच्यापासून दूर ठेवले. त्याचे उपचार सुरू होते, ज्यामुळे तो आता पूर्णपणे बरा आहे. हे ऐकून मलाही खूप बरं वाटलं. आईला शोधण्यात त्यानेही मला खूप मदत केली, पण आजपर्यंत आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. एके दिवशी मी रात्रीच्या ड्युटीवर होते. अचानक एक कैदी गरोदर बाईने एका मुलाला जन्म दिला. मी तिच्याजवळ उभी होते, तेव्हा ती म्हणाली की तू माझ्या मुलाला घेऊन जा. मला ही बाळ माझ्यासारखं अनेक वर्ष तुरुंगात राहावं असं वाटत नाही. मला काय करावं सुचत नव्हतं. पण ती बाई माझी खूप विनवण्या करू लागली. त्यामुळे माझे मन आपुलकीने भरून आलं, कारण मी स्वतः माझ्या आईसाठी आसुसलेले होते. मी माझ्या नवऱ्याला बोलावून घेतलं. त्याने त्या बाळाला पाहिलं आणि म्हणाला, या निरागस बाळाला त्याच्या आईची जास्त गरज आहे. मग मलाही वाटलं की तिचे बाळ तिच्याजवळच असणे जास्त सोयीस्कर आहे, कारण बाळाला आईची सर्वात जास्त गरज असते, मग आई कुठल्याही परिस्थितीत असो. 4-5 दिवसानंतर या बाईला एक बाई भेटायला आली. ती तिची आई होती. पण ज्यावेळी मी त्या बाईला निरखून पाहिलं, ती मला माझ्या आईसारखीच वाटली. ती माझी आईच होती. ज्या महिलेने मुलाला जन्म दिला ती माझ्या आईच्या दुसऱ्या नवऱ्याची मुलगी होती, म्हणजेच माझी सावत्र बहीण होती. तिने तिच्या पतीला ठार मारले होते, म्हणून तिला तुरुंगात टाकण्यात आले होते आणि त्याचवेळी ती गरोदर होती. त्यामुळे तुरुंगातच मुलाला जन्म झाला. आता मी माझ्या आईला शोधून काढले होते. मी जवळ गेले आणि तिला सर्व काही सांगितलं. मी माझी सर्व व्यथा माझ्या आईला सांगितली. आम्ही खूप रडलो आणि मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन आले. आज मला खूप आनंद झाला होता, कारण इतक्या वर्षानंतर मला माझ्या आईला भेटण्याची आतुरता संपली होती. आज माझी आई माझ्यासोबत होती. देवाने आज आम्हाला एकत्र आणलं होतं. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.